हॅलो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण निबंध लेखन भाग 4 हा अभ्यासणार आहोत. निबंध लेखनाचे आपण 3 प्रकार पाहिलेले आहेत: वर्णनात्मक निबंध, आत्मवृत्तात्मक निबंध आणि कल्पनात्मक निबंध. तर यामध्ये आज आपण आत्मवृत्तात्मक निबंध कसा लिहावा त्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मग निबंध लेखनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी किंवा आपल्यामध्ये कुठली कुठली क्षमता आहे हे आपल्याला पाहावं लागतं. यासाठी प्रभावी भाषा ही आपली दुसऱ्यांना प्रभाव डालणारी असावी, इम्प्रेस करणारी असावी. चिकित्सक, बहुश्रुतता, वाचन, निरीक्षण, कल्पना, भावना, चिंतन, शब्दसंपत्ती आणि विचार एवढ्यांची गुंफण म्हणजे निबंध. त्यामध्ये आपली चिकित्सक वृत्ती पाहिजे. सगळ्यांनी जे ऐकून घेतलं त्यावरती आपण विचार करायला पाहिजे. अवांतर वाचन पाहिजे आणि सूक्ष्म निरीक्षण शक्ती पाहिजे. त्याचबरोबर जी आपली इमॅजिन करण्याची शक्ती आहे, कल्पनाशक्ती, तीसुद्धा दांडगी हवी. आणि ज्या आपल्या फिलिंग्स आहे, भावना आहेत, त्या आपल्याला व्यक्त करता आल्या पाहिजे. आणि त्यावरती आपण चिंतन केलं पाहिजे. आणि शब्दसंपत्ती आणि शब्दसाठा, शब्दसंग्रह हा आपला खूप मोठा पाहिजे. आणि विचार, कुठलीही गोष्ट पाहिल्यानंतर त्यावरती आपल्या मनामध्ये विचार, प्रश्न पडले पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टीची सगळ्यांची गुंफण म्हणजे निबंध लेखन. कल्पकता, तर्कसंगती, विचारांची सुसंगत व सुसंबद्ध मांडणी ही लेखनकलेची काही वैशिष्ट्ये आहेत. आपण निबंध लिहितो म्हणजे विषयाच्या अनुषंगाने असलेले आपले वाचन, चिंतन, निरीक्षण व भावना यांना शब्दबद्ध करतो. आपले अनुभव मुद्देसूदपणे मांडतो. त्यासाठी प्रत्येक अनुभवाकडे संवेदनशीलतेने पाहता यायला हवे. आपल्या शब्दातील अनुभव इतरांच्या मनाला भिडेल असा मांडता यायला हवा. शब्दातून भाषा सौंदर्य व्यक्त व्हायला हवे. मग आपल्याला कल्पकता, तर्कसंगती, विचारांची सुसंगत व सुसंबद्ध मांडणी ही लेखनकलेची वैशिष्ट्ये आहेत. आपण निबंध लिहिताना विषयाच्या अनुषंगाने, म्हणजे जो विषय दिलेला आहे त्यावरती लिहिलेला आहे. त्यासाठी तुम्हाला माहिती आहे की कुठल्या गोष्टींची गरज आहे. वाचन, चिंतन, निरीक्षण इत्यादीद्वारा आपण निबंध लिहू शकतो. त्यातच आपल्याला आपले अनुभवसुद्धा मांडता येतात. आणि त्यासाठी मग प्रत्येक अनुभवाकडे संवेदनशीलतेने पाहायला यावे आहे. जे अनुभव घडलेले आहेत, घटना घडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपलं मन कसं हळवं होतं, संवेदनशीलता असतं, ते सुद्धा आपल्याला निबंधात उतरवता आलं पाहिजे. आणि मग पहा, खाली दिलेले कुठल्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे. वाचन, आकलन, निरीक्षण, विचार, भावना, कल्पना व अनुभव यांची प्रभावी शब्दात अभिव्यक्ती हा लेखन कौशल्याचा विकासाचा गाभा आहे. म्हणजे लेखन कौशल्यामध्ये निबंध लेखन असो, कथालेखन असो, पत्रलेखन असो, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण सारासार विचार करावा. मग वाचन, आकलन, निरीक्षण हे ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, त्याचबरोबर निबंध लेखनासाठी आवश्यक क्षमता, कौशल्य, अभ्यास घटक हे सर्वच निबंध प्रकाराबाबत समान असले तर प्रत्येक निबंध प्रकाराचे स्वतःचे वेगळेपण दिसते. आणि निबंध प्रकार हाताळताना ती वैशिष्ट्ये लक्षात घ्यायची आणि ती अभ्यासून सुयोग्य उपयोग करणे आवश्यक ठरणे महत्त्वाचे असते. आत्मकथन यालाच आपण आत्मवृत्तात्मक असं म्हणत असतो. आत्मलेखन करताना लक्षात घ्यायचे मुद्दे म्हणजे प्रत्येक निबंध प्रकार हा थोड्या थोड्या पद्धतीने, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला रेखाटायचा असतो. म्हणून त्याची वेगवेगळी मुद्दे दिलेली असतात. आता आत्मलेखन करताना किंवा आत्मवृत्तात्मक निबंध लिहिताना कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते आपण पाहूयात. सजीव आणि निर्जीव घटकांबाबत सर्वसमावेशक विचार
म्हणजे कुठलीही गोष्ट निर्जीव असो का सजीव असो, त्या बाबतीत आपले सर्वसमावेशक विचार असावेत. त्यांच्या भावना, सुखदुःख, सवयी, उपयोगिता, कार्य यांचा शोध निरीक्षण शक्तीने घेणे. म्हणजे ह्या ज्या घटना आहेत, सजीव, निर्जीव, निर्जीवपेक्षा सजीव, तर त्याचे आपल्याला सुखदुःख, ज्या त्याच्या सवयी आहेत त्या व्यवस्थित निरीक्षण क्षमतेने घेता आल्या पाहिजे. आपण स्वतःची वस्तू आहोत अशी कल्पना करून लिहिणं गरजेचं आहे. आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये विषय कुठलाही असो तर ते आपण स्वतःच आहोत असं म्हणून आपल्याला तो लिहायचा आहे. कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने कल्पना मांडणे आणि आपल्यामध्ये जी कल्पकता आहे ती आपल्याला या निबंधाच्या माध्यमातून उतरवायची आहे. संपूर्ण लेखन करताना भाषा ही प्रथम पुरुषी एकवचनी असावी. या गोष्टीचा मात्र विचार करावा की जेव्हा आपण निबंध लिहितो तेव्हा ही प्रथम पुरुषी आणि एकवचनीच भाषा असावी. कुठल्या निबंधात? आत्मवृत्तात्मक निबंधात. आता आत्मवृत्तात्मक निबंधामध्ये आपण पिंजऱ्यातील पोपटाचे मनोगत पाहू. याचबरोबर एखाद्या वृद्ध सिंहाचे मनोगत, पाटीची कहाणी, नदीची आत्मकहाणी, मनोगत, आत्मकहाणी, कहाणी, आत्मवृत्त, आत्मकहाणी असे जे निबंधाचे विषय असतात ते आत्मवृत्त निबंधामध्ये येत असतात. मुद्दे पहा. पूर्वीचे आनंदाचे दिवस एका फासेपारध्याने पकडले. त्याने अनेक पक्षी पकडले होते. पोपटाची एका श्रीमंताकडे विक्री, पिंजऱ्यात ठेवणे आणि गुलामगिरीचे दिवस, दुःख. ही जी मुद्दे दिलेली आहेत पिंजऱ्याच्या पोपटातील ती आपल्याला एका निबंधमालेमध्ये गुंफवायची आहेत. इथे मुद्दे काय सांगितलेले आहेत की एक पोपट असतो आणि तो रानामध्ये, शेतामध्ये किंवा जंगलात असतो. तेव्हा मात्र त्याचे कसे आनंदाचे दिवस आहेत. पण एक दिवस असा येतो की एक फासेपारधी त्याला पकडतो आणि त्या फासेपारध्याने पोपटाबरोबरच अनेक पक्ष्यांना पकडलेले होते. आणि मग तो काय करतो? पैशाच्या लालसापायी, मोहापायी तो पोपट एका श्रीमंत व्यक्तीला विकतो. पण तिथे तो श्रीमंत व्यक्ती हा पोपटाला स्वातंत्र्य न देता एका पिंजऱ्यामध्ये ठेवत असतो. आणि हेच कोणासाठी? पोपटासाठी. कशाचे दिवस आहेत? गुलामगिरीचे दिवस आहेत. अशा प्रकारे मग आता आपल्याला हा निबंध लिहायचा आहे. सुरुवात कुठून आणि कशी करायची? आमच्या गावातील एका बड्या शेठजीने आपल्या बंगल्याच्या आवारात विविध प्रकारच्या वनस्पती लावलेल्या होत्या. शेठजीची परवानगी काढून सरांनी आम्हाला त्या दाखवण्यासाठी तेथे नेले. तो सुंदर बगीचा पाहून झाल्यावर आम्ही तेथील हिरवळीवर खेळत होतो. तेवढ्यात पोपटाच्या पंखाची फडफड आमच्या कानी पडली आणि त्याच पाठोपाठ पोपटांचा आक्रोश कानी आला आणि स्वाभाविकच आम्ही त्या पिंजऱ्याजवळ गेलो आणि त्या पोपटाकडे बारकाईने पाहू लागलो. आम्हाला पाहतच तो पोपट मनुष्यवाण्याने बोलू लागला. इथे पहा, आपल्याला जी निबंधाची सुरुवात केलेली आहे ती किती आकर्षक रीतीने दिलेली आहे आणि अक्षरशः हा निबंध वाचत असताना ही घटना जणू काही आपल्या समोरच घडत आहे असे वाटते. म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे की आमच्या गावातील एक बडा शेठजी आहे आणि त्याचा मोठा बंगला आहे. त्या बंगल्याच्या आजूबाजूला आवारामध्ये विविध प्रकारच्या, अनेक प्रकारच्या वनस्पती लावलेल्या आहेत. आणि मग आमच्या शाळेकडून आम्ही शेठजींची परवानगी काढून आम्हाला सरांनी तिथे त्या वनस्पती दाखवण्यासाठी नेलेल्या आहे. आणि तो सुंदर बगीचा पाहिल्यानंतर तेथील जी हिरवळ आहे, लॉन आहे, त्यावरती मुले खेळत होती आणि तेवढ्यामध्येच त्यांच्या कानावरती पोपट्याच्या पंखांच्या फडफडण्याचा आवाज येतो. आणि त्यापाठोपाठ मग मुलं त्या पोपटाचा आक्रोश पण ऐकतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर स्वाभाविकच मनुष्य स्वभाव आहे की ही सगळेजण पिंजऱ्याकडे जातात. आणि जेव्हा ही पिंजऱ्याजवळ येतात तेव्हा असं दाखवलं गेलेलं आहे की तो जो पोपट आहे तो काय यांच्याशी जणू त्याची आत्मकहाणीच सांगत होता. पहा, पोपट हा मनुष्यवाणीने बोलू लागला.
तो पोपट आपली आत्मकहाणी सांगायला सुरुवात करतो. मुलांनो, मी माझे स्वातंत्र्य गमावून बसल्यापासून हे दुःखी कष्टी जीवन जगत आहे. आता मला ह्या पिंजऱ्यातील जिणे अगदी नकोशी झाले आहे. पिंजऱ्यात मला मधुर फळे खायला मिळतात, माझी वेळेवर सेवा केली जाते, घरातील सर्वजण माझे कौतुकही करतात, पण मला कोणीही पिंजऱ्यातून बाहेर काढत नाही. मला माझे पूर्वीचे स्वातंत्र्याचे दिवस आठवतात आणि खूप दुःख होते. आपण म्हणतो ना की कधीही स्वातंत्र्य असावं, सोन्याचा पिंजरा काहीही कामाचा नाही. तेच या पोपटाच्या बाबतीत झालेलं आहे. पोपट पहिला कसा स्वच्छंद आणि स्वातंत्र्य होता, पण एक दिवस त्याला पकडल्यामुळे तो असं आता कहाणी सांगतोय की मला इथे कुठल्याही गोष्टीची कमी नाही. वेगवेगळ्या प्रकारची मला फळे खायला मिळतात आणि ज्याप्रमाणे काळजी घ्यायची त्याप्रमाणे वेळेवर माझी काळजी घेतली जाणी आणि घरातील प्रत्येकजण हा माझी विचारपूस करतो, येता जाता माझ्याशी बोलत राहतो आणि सर्वजण माझे कौतुकही करतात. मी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांना त्या आवडतात आणि सारखं कोणी ना कोणी येऊन माझ्या पिंजऱ्याशी बोलत असतं. पण ह्या गोष्टी मला बिलकुल नको आहेत, कारण मला माझे जे निसर्गामधले स्वातंत्र्य आहे तेच दिवस मला खूप आठवतात आणि म्हणूनच मला इथे दुःख होतं. बालपणी मी किती सुखात होतो. आता त्यांनी बालपणीची कहाणी सांगायला सुरुवात केलेली आहे की बालपणी मी किती सुखात होतो. जंगलातील एका झाडावरील घरट्यात माझा जन्म झाला. त्या घरट्यातून मी प्रथम बाहेर पाहिले तेव्हा मला किती आनंद झाला होता. पुढे माझ्या पंखात बळ आल्यावर जंगलातील झाडांवर मी स्वच्छंदपणे विहार करत असे. दिवस उजाडला की मी घरट्यातून बाहेर पडत असे, मित्रांबरोबर विहार करत असे. विहार करणे म्हणजे फिरणे आणि झाडावरील पिकलेली फळे आम्हाला जणू खुणावत असत. मग आम्ही त्यांचा फडशा पाडत असू. पोट भरले की आमच्या खेळांना सुरुवात होई. त्या मस्तीत दिवस केव्हा मावळायचा ते कळतही नसे. मग आम्ही घाईघाईने आमच्या घरट्याकडे परतो. पहा, या पोपटाने जे आहे त्याची जन्मण्यापासून सर्व कहाणी इथे आपल्याला सांगितलेली आहे की कशा प्रकारे तो मित्रांबरोबर वेळ घालत होता, बाहेर पडत होता आणि मी त्याच्या मित्रांबरोबर कसा विहार आकाशातून फिरत होता. ते त्याच्यासाठी किती सुखद होतं आणि झाडावरील म्हणजे कुठल्याही गोष्टीचं बंधन नव्हतं. जेव्हा जी फळे खायची ती त्याला मिळत होती. इथे पिंजऱ्यामध्ये विविध प्रकारची फळे मिळत होती, पण ती दुसऱ्याने दिलेली त्या वेळेला खावं लागत होती. एवढा फरक आहे की आपल्या मनावरती फिरणे आणि मनावरती फळे खाणे असं तो सांगत होता. मग एके दिवशी मात्र अजबच घडले. त्या दिवशी मी जंगलातील एका सपाट जागी दाणे टिपेत असताना कसा कोण जाणे माझा पाय जाळ्यात अडकला आणि मी ओरडू लागलो. पण माझे सोबती माझ्या मदतीला न येता उडून गेले. कठीण समय येता कोण कामास येते. पहा, इथे आपण म्हणतो की सुखाचे सब साथी दुःख में कोई नाही, अशा प्रकारे इथे घटना घडलेली. जेव्हा हा पोपट जमिनीवरती दाणे टिपत होता, दाणे खात होता, तेव्हा अचानक त्याच्या अंगावरती कोणीतरी जाळे टाकलेले आहे आणि ज्याला जमेल तसे बाकीचे मित्र त्याचे मात्र काय निघून गेलेले आहेत आणि तो एकटाच या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. म्हणून असं लिहिलेले की कठीण समय येता कोण कामास येतो. असे म्हणतात ते खरेच आहे. मी फासेपारद्याच्या हाती सापडलो आणि त्याच्याजवळ इतरही पुष्कळ पक्षी होते. आम्हाला सर्वांना त्याने त्या श्रीमंत माणसाच्या स्वाधीन केले आणि त्याच्याकडून मात्र त्यांनी भरपूर पैसा गेला. हा जो श्रीमंत धनाढ्य व्यक्ती होता तो पक्षीप्रेमी होता. त्याला पक्षी पाळवायचे होते, पण तो त्या पक्ष्यांना एका पिंजऱ्यात ठेवायचा एवढं मात्र दुःख होतं. तेव्हापासून मी हे गुलामगिरीचे जीवन जगतोय. माझ्या मालकाने दिलेली फळे गोड मानून खातो. त्यांनी शिकवल्याप्रमाणे मी मिठू बोलतो. स्वतःच्या बडबडण्याच्या दोषामुळेच आम्ही पिंजऱ्यात पडतो. मनात नसतानाही इतरांना रमवण्यासाठी मला शीळ घालावी लागते आणि तो त्याचं दुःख व्यक्त करतोय की मग तेव्हापासून मात्र मला ह्या पिंजऱ्यामध्ये माझं गुलामगिरीचं जीवन जगावं लागतं. माझा मालक दुष्ट नाही आहे, खूप छान आहे. तो चांगल्या प्रकारची फळे देतोय आणि त्यांनी शिकवल्याप्रमाणे मी अगदी मिठू बोलतो आणि त्यांनी स्वतःचा एक दोष सांगितलेला आहे की स्वतःच्या बडबडण्याच्या दोषामुळेच आम्ही पिंजऱ्यात अडकतो. हा जर दोष आमच्यात नसता तर आम्हाला पिंजऱ्यामध्ये कोणीही ठेवलं नसतं आणि मनात नसतानाही इतरांना रमवण्यासाठी आम्ही काय शीळ घालत असतो आणि ती शीळ माणसाला आवडत असते. म्हणूनच माणसे ही
पोपटाला पिंजऱ्यात डांबून ठेवत असतात. आणि शेवटी पॅरेग्राफमध्ये काय सांगितलेले त्यांनी पहा. मला नेहमी एक प्रश्न पडतो की स्वतःच्या स्वातंत्र्याबाबत जागृत असणारी माणसे दुसऱ्याला बंधनात कशी टाकतात. माणसाची ही वृत्ती पाहून वाटते की हा पिंजरा तोडावा आणि उंच आभाळात भरारी घ्यावी. इथे पहा आपल्याला कितीतरी विरामचिन्हांचा वापर पाहायला मिळतो. जिथे संवाद आहे तिथे मला नेहमीच्या अगोदर अवतरण चिन्ह, याला आपण इन्व्हर्टेड कॉमा म्हणतो, प्रश्नार्थक चिन्ह दिसतं आहे. अशा प्रकारे विरामचिन्हांचा योग्य तिथे वापर केलेला आहे. आणि म्हणूनच पोपटाने इथे आपली दुःखभरी कहाणी सांगितलेली आहे. इतके सांगून पोपट बोलायचा थांबला आणि आम्हीसुद्धा खिन्न झालो. अशा प्रकारे पोपटाने हे जे आत्मवृत्त सांगितलेलं आपण इथे पाहिलेलं आहे आणि ते आपण प्रथम पुरुषी एकवचनी स्वरूपामध्ये मांडलेलं आहे. तर मुलांनो, निश्चितच आपल्याला आत्मवृत्ताचा हा निबंधाचा प्रकार समजलेला असेल. तर आज आपण या भागात इथेच थांबूयात. धन्यवाद.